नमस्कार. त्रिविक्रम योगी क्रियाज अँड हीलिंग अकॅडमीच्या फॅमिलीमध्ये मी माधुरी तुमचं सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत करते. मी टॅरो कार्ड रीडर, ॲस्ट्रोलॉजर आणि न्यूमरोलॉजिस्ट आहे. त्याचबरोबर ऑकल्टमधल्या बऱ्याच मॉडॅलिटीज मी शिकवत असते किंवा मी करत पण असते. ठीक आहे. तर ज्यांनी मला सगळ्यात पहिल्यांदा बघितलं त्यांच्यासाठी ही माझी छोटीशी ओळख होते आणि जे जुने लोक आहेत ते मला ओळखतातच. तर आजचा जो विषय आहे जलदीपम. मला सांगा प्राचीन काळापासनं आपल्या लाईफमध्ये अंधकार दूर करण्यासाठी आपण दिव्यांचा वापर करत असतो. प्रत्येक ठिकाणी आपण दिव्यांचा वापर करत असतो, बरोबर आहे. पण जो दिवा तुम्ही लावता, त्याचं बेनिफिट तुम्हाला मिळण्यासाठी किंवा त्याच्यामधला अजून त्याचे जे गुण आहेत ते आपल्याकडे घेण्यासाठी आपण जलदीपम लावत असतो आणि ते जलदीपम आहे ते अखंड चालतं बऱ्यापैकी. सो प्राचीन काळापासून आपण बघितलं की हे जे आहे शास्त्र खूप जुनं आहे. प्रत्येक पूजा-पाठ जिथे असतं तिथे पाणी आणि दिवा याच्याशिवाय आपली कुठली पूजा संपूर्ण होते का? नाही होत, बरोबर आहे. कलश असतं, कलशामध्ये पाणी असतं आणि दिवा असल्याशिवाय आपण कुठलेही पूजा-पाठ, पूजा पुनस्कार करत नाही, बरोबर आहे. सो त्या मानाने पुरातन काळापासून चालत आलेली ही प्रथा आहे की पाणी आणि दिवा. बरोबर आहे. आता पुरातन काळामध्ये म्हणजे 1800 वगैरे वर्षांमध्ये तुम्हाला माहिती आहे, की त्या पिरियडमध्ये लोकं नदीमध्ये दिवे सोडायचे. आता पण आपण सोडतो एखाद्या चांगल्या तीर्थस्थानावरती गेल्यावरती आपण दिवे नदीच्या पात्रामध्ये सोडतो. तर ते का सोडतो? त्याचं कारण कोणाला माहिती आहे का? की आपण का सोडतो? कोणाला माहिती आहे इथे? माहिती असेल तर प्लीज व्हर्चुअल हँड रेज करा तुमचा. मी त्यांना अनम्यूट करेल. कोणाला माहिती आहे का, की आपण नदीपात्रामध्ये किंवा आपण गंगेला जातो, तीर्थस्थानांमध्ये जातो, नाशिकला जातो, त्र्यंबकेश्वरला नदी नाही, नाशिकला जातो. सो त्या ठिकाणी नदीमध्ये आपण त्या पिरियडमध्ये आपण दीपदान करत असतो, बरोबर आहे? करतो की नाही? तर याचं कारण काय आहे बेसिकली? तर याचं कारण असं होतं, की पुरातन काळामध्ये जे लोकं होते, त्यांच्या वस्त्या ज्या होत्या, म्हणजे खूप आधी 1800 वगैरेच्या गोष्टी सांगते मी. 1900 पर्यंतच्या गोष्टी, की जे आधीची लोकं होती. ते कंदमुळं जसं खात होती, तसंच ते पाण्याच्या ठिकाणी राहत होती. बरोबर आहे. जिथे जवळपास पाणी असायचं त्या ठिकाणी ती राहत असायची आणि पाण्याच्या मार्गातनं पण ते ट्रॅव्हल करत असायचे. बरोबर आहे, इकडून तिकडे जाण्यासाठी. ठीक आहे, होडी वगैरे होती. सो जेव्हा ती लोकं घरातून बाहेर पडायची, त्यांना यायला रात्र व्हायची. बरोबर आहे. आणि ते रात्र झाल्यावरती त्यांना आपलं घर शोधण्यासाठी किंवा आपली जागा शोधण्यासाठी कुठेतरी काहीतरी इंडिकेशन पाहिजे म्हणून ज्या घरी राहणाऱ्या ज्या स्त्रिया होत्या, त्या एक ग्रॅटिट्यूड, त्या नदीला एक धन्यवाद, की बाबा आमच्या घरातली जी माणसं गेली आहेत, ती परत आमच्यापर्यंत येण्यासाठी तुझं धन्यवाद म्हणून पण त्या नदीपात्रामध्ये ते दीपदान करत असत. त्याचबरोबर त्यांचे गेलेले जे घरचे लोकं असते, ते सुद्धा ते देवाची वाट बघत होते. ना बाबा जिथे वस्ती आहे तिथेच ते दिवे दिसतील. या हिशोबाने ते दिवे त्या पाण्यामध्ये सोडत असते. कारण सगळीकडे अंधार झाल्यावरती आपल्याला काहीच दिसत नाही. तो दिव्याचा उजेड घेऊन तो वाटसरू किंवा तो नदीपात्रातला माणूस असेल, तो त्याच्या घरापर्यंत शोधतील किंवा रस्त्याने जाणारा जरी असेल, तरी त्याला इथे कळेल की नाही बाबा, इथे कोणीतरी आहे. सो असं ग्रॅटिट्यूड धन्यवाद म्हणून आपण त्या नदीपात्रामध्ये दीपदान करत असतो. समजलं? सो दीपदानाला खूप जास्ती महत्त्व आहे. आता पितृ-पंधरवड्यामध्ये सुद्धा आपण दीपदान करत असतो. बरोबर आहे? दिवे आपण लावत असतो किंवा अ, पिंपळाच्या झाडाला किंवा बाकी ठिकाणी बऱ्याच ठिकाणी आपण दिवे लावत असतो. बरोबर आहे? का? की त्या लोकांना धन्यवाद म्हणून आपण तो दिवा लावत असतो, की बाबा ग्रॅटिट्यूड. बरोबर आहे. तर अ, अ, तुम्हाला हा जो दिवा आहे, हा 3 तत्वांनी बनलेला आहे. बरोबर आहे. तुम्हाला माहिती तुमच्या शरीरामध्ये 70% पाणी आहे. बरोबर? तुमच्या शरीरामध्ये 70% पाणी आहे. सगळ्यांना माहिती आहे. आणि वॉटर मॅनिफेस्टेशन आपण करत असतो. ॲग्री? की पाण्याला एक मेमरी आहे आणि पाण्यामध्ये जे पण आपण बोलतो, त्या गोष्टी आपल्या शरीरामध्ये जाऊन त्या लवकरात लवकर मॅनिफेस्ट व्हायला मदत होते. त्याच पद्धतीने आपण हा जलदीपम जो पेटवतो, याला सुद्धा खूप तेवढंच महत्व आहे, की त्याच्यामध्ये 70% पाणी आहे आणि 30% ऑइल आहे.
तर जे 70% पाणी आहे ते जलतत्व झालं, ऑइल आहे ते अर्थमधनं आलं आहे. जी कापसाची वात आहे ती पण अर्थमधनं आलेली आहे. त्यांना आपण फायर लावतो ते फायर एलिमेंट आहे. बरोबर आहे. आकाश आणि वायू तत्व अवेलेबल आहे. आणि जो ग्लास आहे, जो जलदीपम आहे, तो फक्त काचेच्या ग्लासमध्येच करायचा असतो. बाकी कुठल्याच ग्लासमध्ये आपण हा दिवा करू शकत नाही. त्याला एक कारण आहे. कारण जो काचेचा ग्लास आहे, तो सुद्धा अर्थ एलिमेंट आहे. कारण तो वाळूपासून बनलेला असतो. काच हा बोरोसिलिकेट वाळूपासून बनतो म्हणून तो सुद्धा एक अर्थ एलिमेंट आहे. आणि काचेमधनं जे परावर्तित होतात, बरोबर आहे? बरोबर आहे, जे रेज निघतात, ते आपल्याला खूप बेनिफिशियल आहेत. काचेमधनं जे रेज बाहेर पडतात, ते आपल्यासाठी खूप बेनिफिशियल आहेत. बरोबर आहे? तुमच्या घरामध्ये सतत भांडणं होत असतील. तुमच्या घरातली मुलं चिड करतात आहे, कोणी आजारी आहे. सगळ्यांसाठी महत्त्व तुमच्या घरामध्ये खूप भांडणं होतात आहे, मानसिक स्वास्थ्य नाहीये, एखादा माणूस खूप चिड करतोय. बरोबर आहे, तुमचे बरेच आजार. त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये चालत राहणारा सतत टीव्ही. बरोबर आहे. तर हा जो जी बॉडी आहे आपली, त्या बॉडीमध्ये सुद्धा पंचतत्व आहेत. बरोबर आहे. तर आधीच्या काळामध्ये काय व्हायचं, आधीच्या काळामध्ये माहिती आहे का, एखादा माणूस मरणारा असेल समजा, एखादे वैद्य येऊन गेला ना, तर तो वैद्य काय सांगायचा, जुन्या काळातली गोष्ट सांगते, आत्ताची नाही. सो जुन्या काळामध्ये लोकं काय सांगायचे, की बाबा तो नब्ज बघून गेल्यावर सुद्धा तो काय सांगायचा उपाय म्हणून, की खोबऱ्याची जी करवंटी असते, खोबरं निघाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी आणि अ, आपलं तेल टाकून ती वात त्याच्या उशाजवळ ठेवल्याने ते बघतात, की बाबा ह्याच्यामध्ये जर जगण्याची ताकद असेल, तर तो तारून निघेल, अदरवाईज तो देहांत पावेल. ही त्याच्यामागे कथा होती, की त्याच्यामधनं निघणारे जे रेज आहेत, या जलदीपमधनं निघणारे जे रेज आहेत, ते तुमच्या लाईफला लाईफ सेव्ह करू शकतात. बरोबर आहे. तुमची आयसाइट वीक असेल, तुमची आयसाइट स्ट्रॉंग करू शकतात. बरोबर आहे. तुम्हाला कुठे मेमरी लॉस होत असेल, तर तुमचं मेमरी नीट करू शकतात. तुम्हाला कुठे कुठलाही आजार आहे, कुठलीही जखम आहे, ते दूर करण्यासाठी सुद्धा हा जलदीपम खूप जास्ती महत्वाचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला माहिती अग्नी खूप महत्वाची. आपल्या शरीरामध्ये अग्नी नसती तर काय झालं असतं? बरोबर आहे. जठराग्नी आहे. डायजेशन सिस्टम आपली कामच नसतं केलं. कारण आपलं बॉडीमध्ये जर अग्नी क्रिएटच नाही झाली, तर आपल्या बॉडीतलं अन्न पचेल का? तर अग्नी हा एक इम्पोर्टंट ॲस्पेक्ट आहे आपल्या लाईफमधले. ते लाईफ गॉड आहे. आपण अग्नी देवता असं संबोधतो. बाकीच्या देवतांना आपण असं डोळ्यांनी बघू शकतो का? आहे आपल्याला माहिती आहे. पण जी देवता आपण बघतो, ती अग्नी देवता आपण स्वतःच्या डोळ्यांनी बघतो, तर ते काय आहे? लाईफ गॉड आहे आपल्यासमोर. बरोबर आहे? जिवंत देव आहे आपल्यासमोर असं आपण म्हणू शकतो. बरोबर आहे? कारण आपल्याला अग्नी दिसते डोळ्यांनी. आपण तिला बघू शकतो, आपण तिला फील करू शकतो. समजतंय? तर हे जे जलदीपम आहे तुमच्या लाईफमध्ये खूप जास्ती मिरेकल्स करतात. म्हणजे तुम्हाला कळणार नाही एवढे जास्ती याचे मिरेकल्स आहेत. तुमच्या घरामधली निगेटिव्हिटी दूर करण्यासाठी, मुलांचा अभ्यासात लक्ष लागत नाही त्यासाठी. अशा प्रकारे आपण जर अखंड दिवा आपल्या घरामध्ये लावला, बरोबर आहे, तर त्याच्याने आपण आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी, अबंडन्स, गुड हेल्थ सगळं काही आकर्षित करू शकतो. तुम्ही तुमच्या घरामध्ये जलदीपम पेटवल्यानंतर तुम्ही तुमचे 9 प्लॅनेट्स तुम्ही करू शकता. तुमचे आजार तुम्ही दूर करू शकता. तर हे जलदीपमचं जल सुद्धा चार्ज होतं. जलदीपम मधलं जे ऑइल आहे ते सुद्धा खूप इफेक्टिव्ह आहे आणि त्यानंतरची जी वात आहे, तर ही आपण साध्या कापसाची वात लावू शकतो किंवा अ, आपल्याला रेडीमेड वात मिळते. ती सुद्धा आपण लावू शकतो. पण जर आपण ही कापसाची वात घेतली, तर त्या कापसाच्या वातमध्ये हा जलदीपम जेवढे तास जळेल, त्याच्यानंतर ती वात सुद्धा खूप इम्पोर्टंट होते आणि त्यामध्ये राहणारं तेल सुद्धा खूप चार्ज झालेलं असतं आणि ते तेल तुम्ही सगळीकडे यूज करू शकता. त्यातलं पाणी तुम्ही सगळीकडे यूज करता. हे पाणी जलदीपमच्या खालचं पाणी जेवढं इफेक्टिव्ह आहे त्याच प्रकारे आपण जलदीपम नी आपलं जे लिक्विड आहे,
ते चार्ज करू शकतो. तुमच्या औषधी तुम्ही चार्ज करू शकता. तुमचे क्रिस्टल तुम्ही चार्ज करू शकता. तुमचे रुद्राक्ष सुद्धा तुम्ही या जलदीपमच्या प्रकाशाने तुम्ही चार्ज करू शकता. तुम्हाला जेवढे जास्ती आजार आहेत, तुम्हाला पिंपल्स येतात, तुम्हाला कुठे डोकं दुखतंय, कुणाला मायग्रेनचा त्रास आहे, अजून कुणाला काही त्रास आहे, कुणाला बॉडी पेन आहे, कुणाला पायांना भेगास आहे. तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या रिपेअर करण्याचं काम हा एक जलदीपम करतो आणि हा एक जलदीपम तुमच्या लाईफमध्ये तुमची लाईफ चेंज करायला मदत करतो. तर हा जो जलदीपम आहे, तुम्ही कितीही जलदीपम तुमच्या घरामध्ये लावू शकता. असं त्याला काही बंधन नाहीये. त्याला असं काहीच हे नाहीये, की बाबा तुम्हाला सुतक झालं, पातक झालं, काय झालं तर तुम्ही लावू शकत नाही. असं काहीही त्याच्यामध्ये नाहीये. तुम्ही कधीही, कुठल्याही वेळेला, कितीही दिवे किंवा कितीही जलदीपम तुम्ही तुमच्या घरामध्ये लावू शकता. जे मुलं अभ्यास करतात, त्यांच्या अभ्यासाच्या ठिकाणी तुम्ही जलदीपम लावू शकता. पितृ आता जो पितृपक्ष येणार आहे, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही जलदीपम लावू शकता. त्याच्यामध्ये काही चेंजेस आपण करू शकतो. जसं 9 प्लॅनेट्सला तुम्हाला जर ठीक करायचं, तर मला सांगा तुम्ही उपाय करत आहात. तुम्ही घरातले उपाय आता एक लेडी आहे, तुम्ही उपाय करताय, पण घरातले बाकीचे सगळे उपाय करत असतात का? नाही करत. आपण सांगूनही बरेच लोकं उपाय नाही करू शकत. सो त्यांचे सगळे प्लॅनेट चांगले आणण्यासाठी जर घरामध्ये नवग्रह चांगलं करण्यासाठी जर आपण तो दिवा लावला, तर ते घरातलं वातावरण आहे, जे घरातलं एटमॉस्फिअर आहे, ते बदलतं. बरोबर आहे? तर जे जे रेज त्याच्यातनं निघतात, ते खूप इम्पोर्टंट आहे. बरोबर आहे? तर हा जो दिवा आहे, तो तुम्हाला तुमच्या बेडरूममध्ये, हॉलमध्ये, किचनमध्ये कुठेही लावू शकता. एक वेळ अशी येते, की जेव्हा तुम्ही भरपूर दिवस जेव्हा हा जलदीपम लावता. आज लावला तो 2 तास जळेल, तेवढ्याच ऑइलमध्ये. 15 दिवसांनी लावला तो अजून थोडं जास्ती स्पॅन घेईल तुमचं जळायचं. काही दिवसांनी तो 5-5 तास, 10-10 तास, 12-12 तास तेवढ्याच ऑइलमध्ये जळायला सुरुवात करतो. तेव्हा तुमच्या घरातली एनर्जी ही पूर्णपणे पॉझिटिव्ह झालेली असते. तुमच्या घरातली जी एनर्जी आहे पॉझिटिव्ह झाल्यावरती ऑटोमॅटिक तुमच्या आजूबाजूचं ऑरा तुमचा व्यवस्थित राहायला सुरुवात होते. बरोबर आहे. त्याचबरोबर त्याचं पाणी तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता. तुम्ही प्यायला देऊ शकता, पण प्यायला देण्याची प्रोसेस खूप वेगळी असते. तुम्ही तुमच्या घरातलं तुम्ही लहान मुलांना समजा अ, तूप खाऊ घालता, ते चार्ज करू शकता. तुम्ही ज्युसेस करू शकता. एखाद्या आजारी माणसाला तुम्हाला ज्युसेस द्या, एखाद्या माणसाला डायरिया झालाय, त्याचं काहीतरी लिक्विड तुम्हाला द्यायचंय. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही या जलदीपमच्या माध्यमातून चार्ज करू शकता आणि त्या माणसाला जास्तीत जास्त इफेक्ट तुम्हाला होतो. तर हे जलदीपम तुम्ही घरामध्ये शिंपडू शकता. तुमच्यासोबत कॅरी करू शकता एक प्रोटेक्शन म्हणून. प्यायचं पाणी वेगळ्या पद्धतीने चार्ज करायचं असतं आणि याच्या खालचं जे पाणी आहे ते तुम्ही बाकीच्या ठिकाणी वापरू शकता. जर तुमची आयसाइट वीक असेल तर तुम्ही त्राटक करू शकता याला. बरोबर आहे? आणि त्यानंतर तुमच्या लाईफमधल्या बऱ्याच गोष्टी तुम्ही चेंज करू शकता. जलदीपम खूप इम्पोर्टंट गोष्ट आहे. तुमच्या लाईफमध्ये लाईफ चेंज करण्यासाठी बऱ्याच मी म्हणेल की अ, एक मेन भाग अविभाज्य घटक जी फायर आहे ती तुमच्या लाईफमध्ये जर आपण नवरात्रीमध्ये अखंड दिवा लावत असतो. बरोबर आहे? का लावतो? घरामध्ये पॉझिटिव्हिटी येते. बरोबर आहे? त्याने आपण लावतो. सो हा जो अखंड दिवा आहे तो त्याचं असं असतं, की तो विझला तर आपण म्हणतो, "अरे असं काय झालं?" पण याच्यामध्ये तसं काही नाही. विझला तरी आपण तो पुन्हा लावू शकतो. पण हा जो दिवा आहे जेवढा अखंड तुमच्या घरामध्ये जळेल तेवढं तुमच्या घरातली निगेटिव्हिटी तुमच्या घरामध्ये असलेलं जे अ, लोकं जे निगेटिव्ह थॉट्स करतात, लोकं जे राग-राग करतात, हे पाणी त्यांनी पिल्यानंतर त्यांचा तो राग कंट्रोलमध्ये येतो. मुलं खूप चिड करत, मुलं ऐकत नाही. ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या सेटल व्हायला मदत होत असते. पण हे 1 दिवसात होईल का? नाही. तर हे तुम्हाला सतत काही दिवस करणं गरजेचं आहे. हा जो जलदीपम आहे तुमच्या लाईफमध्ये लाईफ चेंजिंग एक ॲस्पेक्ट आहे, की तुमचे मानसिक, शारीरिक चेंजेस तो करत असतो. तुमचे आजार पण तो दूर करत असतो. बरोबर आहे. तर ऑलरेडी तुमच्या जे ऋग्वेद आहे,
आपल्या याच्यामध्ये जे 4 वेद आहेत, त्याच्यामध्ये ऋग्वेद आहे. त्या ऋग्वेदामध्ये ऑलरेडी अग्नी किती महत्वाचा आहे, त्याच्यामध्ये अग्नी सूक्त आहे. त्या अग्नी सूक्तामध्ये अग्नी किती इम्पोर्टंट आहे लिहिलेलं आहे. आधीचे लोकं होम हवन करायचे. त्याचा जो धूर होता, तो पूर्ण घरांमध्ये जायचा आणि ते होम हवन केल्यामुळे तिथलं वातावरण जसं शुद्ध व्हायचं. त्याच प्रकारे जशा पद्धतीने तुम्ही जलदीपम लावता, त्याचप्रमाणे ते एका यज्ञाचं तुम्हाला पुण्य मिळत असतं आणि ते पुण्य तुमच्या लाईफमध्ये सकारात्मक बदल घडवून आणायला खूप जास्त इम्पोर्टंट आहे. ते तुमच्या माइंडला क्लिअर करतो. हा जलदीपम बेसिकली तुमच्या आजूबाजूच्या परिसरासोबत तुमची जी आभा आहे, तुमचा जो ओरा आहे, तो क्लीन करायला खूप चांगल्या पद्धतीने मदत करतो. ज्याला असं वाटतं आपलं मेडिटेशन होत नाही, ते मेडिटेशनच्या जवळ आपण जलदीपम घेऊन बसला, तर तुमचं मेडिटेशन खूप चांगल्या पद्धतीने होतं. बरोबर आहे. जिथे डिप्रेशनची टेंडन्सी असते, खूप लोकं डिप्रेस असतात, तर तुम्ही तुमच्या उशीच्या बाजूला जर जलदीपम लावला, तर तुम्ही त्या पद्धतीने तुमची लाईफ चेंज करू शकता. तर जलदीपममध्ये बऱ्याच गोष्टी आपण टाकून जसं अस्थमा, आर्थरायटिससाठी तुम्ही कशा पद्धतीने जलदीपम लावायला पाहिजे, तुमचे 9 प्लॅनेट्स पूर्ण करण्यासाठी तुम्ही कशा पद्धतीने जलदीपम वापरला पाहिजे. मुलांचं स्मरणशक्ती, कॉन्सन्ट्रेशन वाढवण्यासाठी तुम्ही काय लावू शकता जलदीपम सोबत? बरोबर आहे. अस्थमा असेल तर काय करू शकतो? जर कोणाला कन्सिव्हिंगचा प्रॉब्लेम असेल, तर तुम्ही कशा पद्धतीने जलदीपमचा वापर करू शकता, हे सुद्धा आपण बघणार आहोत. तर हा जो जलदीपम आहे, तुमच्या लाईफमध्ये भरपूर पॉझिटिव्ह एनर्जी, पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स सोडायला आजूबाजूला टाकून देतो आणि तुमचं जे घर आहे त्याच्यामध्ये एक सकारात्मकता क्रिएट करत असतो. तुमच्या घरामध्ये अ, जी पण निगेटिव्ह एनर्जी आहे ते दूर करायला हळू-हळू हा दिवा तुम्हाला मदत करत असतो. तर तो जो अ, ह्याच्यातनं जे रेज निघतात ना, बरोबर आहे. तर ते बॉडी एक्सेप्ट करत असते. बरोबर आहे. बरोबर आहे. जे इन्फ्रारेड रेज आपण घेतो. आपण बाहेर जाऊन इन्फ्रारेड रेज जे घेतो ते या दिव्यामधनं बाहेर पडत असतात. पण हा दिवा कशा पद्धतीने जाळायचा, त्याला एक इम्पोर्टन्स आहे. बरोबर आहे. तर तुम्हाला माहिती आहे, की तुमची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी मदत करणार आहे. तुम्हाला शांत, काम राहण्यासाठी तुम्हाला मदत करणार आहे. बरोबर आहे. तुमचा औरा क्लीन करण्यासाठी तुम्हाला मदत करणार आहे. तुमच्या बॉडीचे जे 5 लेयर्स आहे, बरोबर आहे. पंचकोश आहे, ते बॅलन्स करायला हा दिवा तुम्हाला मदत करणार आहे. बरोबर आहे. तुमच्या आजूबाजूची जी एनर्जी आहे, ती हाय फ्रिक्वेन्सीला नेण्यामध्ये तुम्हाला मदत करते. तुम्हाला असं वाटतं घरामध्ये खूप चिड आहे, घरामध्ये खूप झगडे होत आहेत. बरोबर आहे. तर तुम्ही तो दिवा लावू शकता. पितृपक्षामध्ये पितृंना अ, अ, शांत करण्यासाठी किंवा पितृंना प्रसन्न करण्यासाठी आपण कशा पद्धतीने दिवा लावायचा हे आपण त्यामध्ये बघू शकतो. तर तुम्हाला माहिती आहे का गंगेचं पूजन म्हणून, गंगेला ग्रॅटिट्यूड म्हणून आपण हा जलदीपम नदीमध्ये सोडत असतो. तर आता नद्यांमध्ये आपण जात नाही. आपण जलदीपम किंवा आपण दिव्याचं दान करत नाही. सो बेसिकली हे जलदीपम जे आहे ते तुम्हाला अ, तुमच्या लाईफमध्ये एक पॉझिटिव्हिटी आणतो. तुमच्या लाईफमध्ये बऱ्याच गोष्टी दूर करतो. तुम्ही तुमचं जे मेडिसिन आहे, रोज जे मेडिसिन आहे, लोकांना आजारपण आहे ते जे मेडिसिन्स आहेत ते चार्ज करू शकतो. कुठल्या पद्धतीने कुठे ठेवायचं हे आपण बघतो. बरोबर आहे? बरोबर आहे. तर मला तुम्ही सांगा, दिवसा सूर्य असतो. बरोबर आहे? दिवसा तर उजेड आहे. मग रात्रीच्या वेळेला सुद्धा रात्रभर आपण हा जलदीपम लावू शकतो. मग जलदीपमचा जो स्पॅन आहे, बरोबर आहे? 2 तास, 3 तास, 4 तास, 5 तास कितीही असू शकतो. तुमच्या घराची जी एनर्जी आहे, तेवढ्याच ऑइलमध्ये तो दिवा कधी-कधी मी जसं सांगितलं 15 तास सुद्धा जळेल. पहिल्या दिवशी जर तो 3 तास जळाला, दुसऱ्या दिवशी तो त्याच्यापेक्षा जास्ती तास बर्न होणार आहे. त्याच्यानंतर तो हळू-हळू बर्न होऊन तुमच्या घरामधली जी एनर्जी आहे, ती तो पॉझिटिव्ह करेल. म्हणजे तुमच्या घरामध्ये येणारे कॉकरोचेस सुद्धा याने कमी होतील. कोणाला वाटत असेल ना आपल्या घरामध्ये खूप किडे येतात. कधी-कधी होतं तर जर तुमच्या घरातली एनर्जी तो एवढ्या चांगल्या पद्धतीने पॉझिटिव्ह करणार आहे, की तुमच्या किचनमध्ये येणारे कॉकरोच सुद्धा तो कमी करेल. पण याला तुमचं सातत्य, तुमची कन्सिस्टन्सी मॅटर करते. जलदीपम हे एक मॅजिकल दिया आहे. याला ॲक्वा फ्लेम असं म्हणतात. ॲक्वाची फ्लेम. ॲक्वा म्हणजे पाणी, ची म्हणजे ऊर्जा. सगळ्यांना माहिती आहे.
बरोबर आहे. पाण्याची ऊर्जा, पाण्यातनं निघणारी एक फ्लेम आणि ती तुमचं लाईफ चेंज करण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने मदत करते. बरं जलदीपम कोणाला माहिती होतं का? कोणाला माहिती होतं? हँड रेज करू शकता. पूनम मॅडमला माहिती होतं. आपण बघूया यांना काय माहिती आहे याबद्दल? येस पूनम मॅडम बोला. तुम्हाला काय माहिती होतं याबद्दल? केलंय मी अनम्यूट तुम्हाला. नाही होतंय? येस बोला. हां, माहिती नव्हतं मॅम. आज कळलं तुमच्यामुळे. ओके. तर हा हो. जो जलदीपम आहे, जसं आपण बरेच आपले छोटे-छोटे क्लासेस बघतो. बरोबर आहे. आपण ते हो आपल्या मॅम. लाईफमध्ये चेंजेस घडवून आणण्यासाठी आपण वापरत असतो. बरोबर आहे. आत्ताच आपण जो हो. बघितला लक्ष्मी पोटलीचा क्लास आपला झाला. सो तुम्ही त्या हो गोष्टी मॅम. सुरू केल्या असेल असं मी गृहीत धरते आणि तुमच्या हो, लाईफमध्ये हो. नक्कीच पुढच्या वर्षीपर्यंत नक्कीच चेंजेस येतील. तर तसंच हा हो, हो. जलदीपम शॉर्ट आहे, स्वीट आहे आणि तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला हे बघा अ, याचं पाणी तुम्ही दुसऱ्यांना सुद्धा देऊ शकता. चार्ज करून. की त्याच्या हं, हं. लाईफमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. तुम्हाला स्किन डिसीज आहे, स्किनला रॅश येतीये, लहान मुलं रडतात आहे, तर तुम्ही ते त्यांना मॅम, प्यायला सुद्धा देऊ हां, बोला. माझा मुलगा आहे मॅम, आता 5 वर्षाचा होईल, पण काहीच खात नाही. त्याची हाडं सारखी दुखतात मॅम. पण मी पाणी चार्ज करून दिलं ना त्याला, त्या दिवशी दुखत नाही आणि ज्या दिवशी पाणी चार्ज नाही ना करून दिलं, त्या दिवशी पाय खूप दुखतात मॅम त्याचे. हां, मग आता काहीच हा खात जो नाही तो. येस, तो हा जो जलदीपम आहे, हां. तो खूप आहे की त्याच्या खालचं पाणी हं. जे आहे ते अ, पूनम मॅडम म्यूट करा तुम्हाला. तुमचं जे पाणी आहे ते चार्ज करून तुम्ही तुमच्या बाळाला दिल्यानंतर भरपूर फरक पडू शकतो. बरोबर आहे. सो लाईफमध्ये जी पण प्रॉब्लेम असेल, त्यातनं बाहेर काढायला तुम्हाला हा जो जलदीपम आहे, तो खूप जास्त इम्पोर्टंट तुम्हाला मदत करत असतो. बरोबर आहे. तर जलदीपम तुम्हाला कधी-कधी बॉडीमध्ये खूप हीट आहे. बरोबर आहे. तुमचं डॅन्ड्रफ आहे. तुमचा जो हेअर फॉल आहे. या ज्या छोट्या-मोठ्या गोष्टी आहेत आपल्या लाईफमध्ये येणाऱ्या त्याच्यापासून कशा पद्धतीने आपण डील करायचं, कशा पद्धतीने ते सगळ्या पद्धतीने वापरायचं, असा हा जलदीपम आहे. तुमच्या लाईफमध्ये तुम्ही रेमेडी म्हणून करू शकता. दुसऱ्यांना रेमेडी म्हणून सांगू पण शकता. त्याचबरोबर त्याचं जे पाणी आहे तुम्ही स्वतः वापरू शकता, दुसऱ्यांना वापरू शकता. त्याचं तेल सुद्धा तुम्ही स्वतः वापरू शकता. तुम्ही दुसऱ्यांना सुद्धा देऊ शकता. त्याचबरोबर त्याने चार्ज करून दिलेल्या ज्या गोष्टी आहेत, लिक्विड तुम्ही बिनधास्तपणे चार्ज करू शकता आणि ते जे चार्ज केलेलं जे अन्न असेल किंवा पाणी लिक्विड जेवण नाही करू शकत आपण चार्ज, तुमच्या औषधी तुम्ही चार्ज करू शकता. बरोबर आहे. तर त्या औषधींना तुम्ही घेतल्यानंतर तुमचं तिथे डोस कमी व्हायला मदत होतं. त्याचबरोबर तुमची इच्छा असेल एखादी, तर ती जलदीपमच्या माध्यमातून तुम्ही कशा पद्धतीने पूर्ण करू शकता, हे आपण बघणार आहोत. त्याचबरोबर तुम्हाला कुठे माउथ अल्सर झालेला आहे, कुठे तुमचं पेन होत आहे. भरपूर आजार असतात, छोट्या-मोठ्या तक्रारी भरपूर असतात लोकांना. सो त्या कशा पद्धतीने आपण हील करू शकतो. बरोबर आहे. त्याचबरोबर आपण मी जसं सांगितलं नवग्रह तुम्ही कशा पद्धतीने बॅलन्स करू शकता. तुमच्या घरामध्ये तुम्ही पॉझिटिव्हिटी कशा पद्धतीने आणू शकता. त्याचबरोबर पितृ पंधरवड्यामध्ये तुम्ही कशा पद्धतीने दिवा लावू शकता. काय त्यामध्ये टाकू शकता. बरोबर आहे. त्याचबरोबर जर तुम्हाला अस्थमा असेल, तुम्हाला आर्थरायटिस असेल, तर तुम्ही कशा पद्धतीने ते वापर करू शकता. बरोबर आहे. तुमचे क्रिस्टल कशा पद्धतीने तुम्ही चार्ज करू शकता. तुमचं पाणी आहे ते तुम्ही कशा पद्धतीने चार्ज करू शकता. तुम्हाला माहिती पाणी हे 70% आपल्या बॉडीमध्ये पाणी आहे आणि ते पाणी पिल्यानंतर तुम्हाला माहिती आहे, की अ, काय गोष्टी होतात, मिरेकल्स कशा पद्धतीने होतात, हे वॉटर मॅनिफेस्टेशन टेक्निकली बऱ्याच लोकांना माहिती असेल. तर
अशा पद्धतीने तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला जर चेंज आणायचा असेल, तर हा जलदीपम आहे तुमच्या घरामध्ये पेटवणं खूप महत्वाचं आहे किंवा गरजेचं आहे मी असं म्हणेन. कारण छोट्या-छोट्या गोष्टी रोज असतात, की बाबा इकडे दुखतंय, तिकडे दुखतंय. हे छोटे-मोठे आहे. कोणाला पिंपल्स येतायत, कोणाला अजून काही आहे, कोणाला पाईल्सचा त्रास आहे. तर कशा पद्धतीने ते वापरायचं? पायांना भेगा आहे, कशा पद्धतीने वापरायचा? बरोबर आहे. बरोबर आहे. त्याचबरोबर तुम्ही जलदीपम सोबत 2-3 मुद्रा आहेत. त्या मुद्रा केल्यावर तुम्हाला काय बेनिफिट मिळू शकतं? बरोबर आहे. त्याचबरोबर तुम्हाला काही अ, तुमचं ग्रह तर मी सांगितलं तुम्हाला लग्न करायचं असेल, लग्न होत नसेल तर तुम्ही कशा पद्धतीने ते वापरू शकता. बरोबर आहे. कन्सिव्हिंगसाठी कशा पद्धतीने तुम्ही वापरू शकता. बरोबर आहे. अस्थमा असेल तर तुम्ही कशा पद्धतीने वापरू शकता आणि आर्थरायटिस असेल तर तुम्ही कशा पद्धतीने तो दिवा लावू शकता. बरोबर आहे. जिथे मेमरी लॉस होतोय, बरोबर आहे, मेमरीचा इश्यू आहे, त्या पद्धतीने तुम्ही कशा पद्धतीने वापरू शकता. त्याचबरोबर तुम्हाला ज्यांनी बॅश फ्लॉवर रेमेडीचा कोर्स केला आहे, तर बॅश फ्लॉवर रेमेडी याच्यामध्ये कशा पद्धतीने वापरू शकतो. बरोबर आहे. काही हर्ब्स असतात ते कशा पद्धतीने आपण वापरू शकतो आणि आपण त्याचं बेनिफिट्स आपल्या लाईफमध्ये घेऊ शकतो. जसं 9 प्लॅनेट्स आपण बघितलं, तर 9 प्लॅनेट्सला जर तुम्ही 9 प्लॅनेट्सचा एक दिवा दर 15 दिवस एक-एक दिवा लावला, तर तुमच्या घरातल्या लोकांचे सुद्धा ग्रह बॅलन्स व्हायला मदत होणार. कारण त्याची जी फ्लेम आहे, त्याच्यातनं बाहेर पडणारे जे रेज आहे, ते तुमच्या घरातलं जे वातावरण आहे ते शुद्ध करणार आहे. त्याचबरोबर तिथले व्हायब्रेशन सुद्धा चेंज करणार. तर कोणाचा काही प्रश्न आहे का जलदीपमबद्दल? हां, अनम्यूट करून बोला मॅडम. मॅडम, जे तुम्ही ते जलदीप म्हणताय त्याच्या खालचं पाणी म्हणताय का? पेलं तरी चालतं? खालचं पाणी डायरेक्ट आपण पिऊ शकत नाही, तर ते पाणी कशा पद्धतीने करायचं हे हां. आपण क्लासमध्ये बघणार आहोत. ते पाणी सुद्धा तुम्ही वापरू शकता, पण ते पिण्यासाठी आपण नाही वापरू शकत. कारण हं. त्याच्यामध्ये ऑइल असतं आणि ऑइल आपण काही खायचं हां. वापरणार नाहीये. सो त्याचा हां, हां. रेसिड्यू असतो. दिव्याचं जे रेसिड्यू हं, आहे ते त्या पाण्यामध्ये पडतं. सो ते पाणी दुसऱ्या पद्धतीने दुसरीकडे आपण वापरू शकतो. इव्हन तुमच्या घरामध्ये जे प्राणी आहेत, त्यांना काही जखम झाली हं, ते हं. सुद्धा बरं करायला हे पाणी खूप इम्पोर्टंट. तुमच्या घरामधले झाडं जर मरत असतील, तर त्या हं, झाडांना हं. सुद्धा कशा पद्धतीने आपण जगवू शकतो. ते झाडं सुद्धा खूप छान प्रकारे हिरवेगार होऊ शकतात. सो अशा पद्धतीने आपण ह्या जलदीपमचं पाणी, जलदीपममधलं ऑइल हं. आणि अजून जलदीपमनी तुम्ही बाकीच्या पद्धतीने कशा पद्धतीने पाणी चार्ज करून आपण ते चार्ज पाणी पिऊ शकतो, हे सगळं काही आपण क्लासमध्ये शिकणार आहोत. तर शॉर्ट कोर्स असणार आहे आपला 2 दिवसांचा क्लास आहे. पण त्यामध्ये तुम्हाला भरपूर माहिती, भरपूर प्रकारसाठी तुम्ही कशा पद्धतीने दिवे लावला येईल किंवा कशा पद्धतीने तुम्हाला वापरता येईल, हे तुम्हाला क्लासमध्ये कळणार आहे. अजून काही कोणाचा काही प्रश्न आहे का? 2 दिवसाचा क्लास असेल आपला. चालेल. तर आपल्याला ग्रुपमध्ये लिंक येऊन जाईल. ठीक आहे. 2 दिवसाचा क्लास आहे. तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला बदल घडवायचे. ठीक आहे. तुमच्या घरामध्ये राहणारे लोकं उपाय करत नाहीयेत. पण हा जो जलदीपम तुमच्या घरामध्ये जळत राहिला, तर तुमच्या घरातले भांडणं, निगेटिव्हिटी, बरोबर आहे. लोकांना येणारे डिप्रेशन, लोकांना झोप येत नाही, इन्सोमिनिया हे सगळे जे छोटे-छोटे आजार आहेत, ज्यासाठी आपण खूप त्रस्त असतो. तर हे कमी करण्यासाठी अ, तुम्हाला मदत मिळते. येस, बोला विद्या मॅडम. मी को-होस्ट वरनं निघाली आहे. तुम्हाला अनम्यूट करता येतं का तुम्ही चेक करा. चॅट बॉक्समध्ये प्रश्न टाकता येईल तर बरं होईल विद्या मॅडम तुमचा. तर अजून काही कोणाचा प्रश्न असेल तर प्लीज चॅट बॉक्समध्ये टाका. मी तुम्हाला ॲन्सर करतोय.
कोणाचा काही प्रश्न आहे? सो 2 दिवसाचा क्लास असणार आहे तुमच्या घरामधली एनर्जी पॉझिटिव्ह करण्यासाठी, घरातलं निगेटिव्हिटी जाण्यासाठी आणि घरातलं वातावरण शुद्ध करण्यासाठी सुद्धा हा जलदीपम तुम्ही लावू शकता. कशा पद्धतीने याच्यामध्ये याला सूतक-पातक काहीच नाहीये. याला तुम्ही एनी टाईम कधीही कितीही वेळा कसाही लावू शकता. याच्यामध्ये काहीच बंधन नाही. पण जसं-जसं तुम्ही हा दिवा तुमच्या घरामध्ये लावणार आहात, तसं-तसं तुमच्या घरातली जी एनर्जी आहे, ती पॉझिटिव्ह होणार आहे. हे लक्षात घ्या. बरोबर आहे. मुलं अभ्यास करत नाही, मुलं सतत चिड करतात. सो हा यूज केल्यानंतर घरातलं वातावरण, घरातली मुलं शांत होणार आहेत. हे लक्षात घ्या. अजून कोणाचा काही प्रश्न आहे का? प्लीज चॅट बॉक्समध्ये टाकू शकता. तो कोणाचा प्रश्न नसेल, तर तुम्ही ज्या रिस्पेक्टिव्ह ग्रुपमध्ये आहात, त्या ग्रुपमध्ये कोर्सची लिंक येणार आहे. मी म्हणेल हे छोटासा आहे कोर्स. ठीक आहे, 2 दिवसाचा आणि तुमची लाईफ चेंज होणार आहे. बरोबर आहे. बरेच आजार कशा पद्धतीने तुम्ही दूर करू शकता. मला माहिती झोपेचा प्रॉब्लेम खूप लोकांना असतो. झोप येत नाही. बरोबर आहे. लहान मुलं ऐकत नाही. बरोबर आहे. तर या छोट्या-छोट्या गोष्टींना तुम्ही तुमच्या घरामध्ये कशा पद्धतीने सॉल्व्ह करू शकता, हे यामध्ये नक्कीच शिकवलं जाणार आहे. बरोबर आहे. तुम्ही तुमच्या लाईफमध्ये एक छान प्रकारे उजेड घेऊन येण्यासाठी हा दिवा खूप जास्त इम्पोर्टंट आहे जलदीपम. लाईफमध्ये खूप चेंजेस आणतो. कुठलंही स्किन रॅश आहे, काही स्किनचे इश्यूज आहेत, डोकं दुखतंय, मायग्रेन आहे, कशा पद्धतीने वापरायचं आहे, हे आपण बघणार आहोत. बरोबर आहे. पाणी कशा पद्धतीने चार्ज करायचं आहे जलदीपमने, कसं तूप तुम्ही चार्ज करून मुलांना खायला दिलं तर त्यांना अजून पौष्टिक त्यातनं मिळणार आहे. बरोबर आहे. त्याचबरोबर तुमची एखादी इच्छा जलदीपमच्या माध्यमातून तुम्ही कशाप्रकारे पूर्ण करू शकता, हे सुद्धा आपण बघणार आहोत. तुमच्या घरामध्ये असणारे पाळीव प्राण्यांना सुद्धा उपयुक्त आहे. तुमच्या घरात असणाऱ्या फुलांना, झाडांना, फुलझाडांना, फळझाडांना सुद्धा इम्पोर्टंट पाणी आहे. सो अशा पद्धतीने हा आपला शॉर्ट असा कोर्स असणार आहे 2 दिवसाचा जलदीपम. लवकरच तुम्हाला तुमच्या रिस्पेक्टिव्ह ग्रुपमध्ये अ, याची लिंक येईल. जेवढ्या जास्ती लोकांना करता येईल तेवढ्या लोकांनी करावं. कारण फर्स्ट टाईम आपला हा कोर्स आपण लॉन्च करणार आहोत. सो कमी प्राईज असणार आहे. सो नेक्स्ट टाईम येताना त्याची प्राईज नक्कीच वाढणार आहे. सो मी असं म्हणेल, की खूप माफक दरामध्ये हा कोर्स राहणार आहे. तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला खरंच जर बदल घडवून आणायचा असेल, तर नक्की तुम्ही जलदीपम हा कोर्स नक्की अटेंड करा आणि तुमच्या लाईफमध्ये पॉझिटिव्हिटी अट्रॅक्ट करा. बरोबर आहे. तुम्ही इथे आला आहात, तर एक एनर्जी, एक ऊर्जा तुमच्या लाईफमध्ये कशा पद्धतीने काम करते, हे बघण्यासाठी. सो हा जो जलदीपम आहे, तुमच्या लाईफमध्ये खूप मिरेकल्स घडवून आणेल आणि प्रत्येकाला वेगवेगळ्या टेस्टिमोनी येतील. प्रत्येक जण कुठे ना कुठे वापरून बघणार आणि त्यानंतर अजून लोकांना त्यातनं माहिती मिळत जाते. जसं-जसं लोकं वापरतात, तसं-तसं नवीन-नवीन उपाय आपल्याला सापडत जातात, की मी ह्यासाठी वापरलं, मला ह्याच्यामध्ये फरक पडला. मी त्यासाठी वापरलं, मला त्याच्यामध्ये फरक पडला. आपलं जे आहे ते आहेच, पण त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा तुम्ही वापरून बघायला काही हरकत नाही. कारण तुमची जी क्रिएटिव्हिटी आहे ती अजून तिथे काम करत असते. तर इथे आपलं सेशन इथे आपण संपवूया. जर कोणाला काही प्रश्न नसेल तर आपण नक्कीच इथे विराम देऊया. तर तुम्ही सगळ्यांनी जॉइन केला क्लास त्यासाठी तुमचे सगळ्यांचे मनःपूर्वक आभार. धन्यवाद. सो सगळ्यांनी लेफ्ट व्हायचं आहे. सगळ्यांनी पटापट लेफ्ट व्हा.
सेशन संपलेलं आहे. लेफ्ट व्हा चौधरी सर. पूनम मॅडम लेफ्ट व्हा पटापट. सविता मॅडम, सुनीता मॅडम लेफ्ट व्हा. विजय सर आपण आहात का इकडे? विजय सर? चौधरी सर लेफ्ट व्हा. सुनीता मॅडम लेफ्ट व्हा. सविता मॅडम लेफ्ट व्हा.